झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजप आता चांगलंच आक्रमक झाले। औरंगाबादेत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सरकारवर हल्ला बोलच केलाय। मुख्यमंत्र्यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी 45 अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत। त्याचबरोबर अजित पवार आणि सुनील तटकरे यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली। त्याचबरोबर मंत्री आणि नेते मंडळ यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची सुद्धा श्वेतपत्रिका काढा अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली। राज्य भिकारी आणि राज्यकर्ते श्रीमंत असा टोला लगावत महाराष्ट्र सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोपही मुंडेंनी केला। 3 मुद्दे इरिगेशन मध्ये आता महत्त्वाचे आहेत की प्रकल्पाच्या किमती भरमसाठ वाढवल्या। नंबर 1। दुसरं, टेंडर देताना मोठा भ्रष्टाचार झाला, हे मंजूर केले। यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि आता या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 42 अधिकाऱ्यांची चौकशी करायचं ठरवलं। तर माझी मागणी की 42 अधिकाऱ्याबरोबर या 12 वर्षात 2 पाटबंधारे मंत्री झाले, एक सुनील तटकरे आता आहेत आणि अजितदादा पवार यांचीही चौकशी केली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।